पोलीस प्रशासनाने टोळ्याला पट्टी बांधल्यासारखे लॉजवर अजून पर्यंत तरी कार्यवाही केलेली नाही। सकाळी 7 वाजल्यापासून अल्पवयीन मुलांच्या सुरू होणाऱ्या त्या लॉजवर चालणाऱ्या गाड्या काढल्या जात नाही, हा एक मोठा प्रश्न आहे। पोलीस प्रशासनाने लागे बांधे असल्याशिवाय एवढ्या मोठ्या प्रमाणात अभय मिळणे अशक्य आहे। मग या लॉजवर नगरपंचायत प्रशासनालाही अंकुश ठेवण्याचा अधिकार नाही का? दिंडोरी नगरपंचायत प्रशासन या सर्व गोष्टींकडे डोळे झाक करत आहे। येथे सर्रासपणे अल्पवयीन मुला-मुलींना रूम उपलब्ध करून दिले जातात। तसेच नाशिक व इतर ठिकाणाहून येथे सर्रासपणे त्या महिला आणून व्यवसाय केला जात आहे। त्यामुळे तरुणांची चांगलीच गर्दी या ठिकाणी होत आहे। तरुण पिढीला या ठिकाणी व्यसनाधीन करण्याचं काम सुरू आहे। येथे पब संस्कृती उदयास येत असल्याचं दिसत आहे। शनिवार रविवार असल्याने सुट्टीच्या दिवशी या लॉजच्या शेजारूनच विद्यमान वासनी माता मंदिराकडे रस्ता जात असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविक मंदिराकडे जात असतात। येथे सुरू असलेल्या डीजेच्या तालावर युवकांना स्विमिंग पूल मध्ये नग्न डान्स सुरू होता। त्यामुळे आम्हाला आमच्या कुटुंबाला मंदिराकडे दर्शनाला घेऊन जाण्याची लाज वाटते, असे एका भाविकाने सांगितले। ही संस्कृती ग्रामीण भागात जाणून चालक मालकांना नेमके काय सिद्ध करायचे? मिळालेल्या माहितीनुसार या लॉज मध्ये हिडन कॅमेरे बसवून तेथील खासगी दृश्यांचे चित्रीकरण केले जात असल्याचं समजत आहे। हा प्रकार अतिशय गंभीर असून तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे। त्या ठिकाणी काम करणारे कामगार हे अल्पशिक्षित असल्याने ग्रामीण भागातील मुलींना त्रास देऊ शकतात। एवढे गंभीर प्रकरण असतानाही पोलीस प्रशासन शांत का, असा प्रश्न स्थानिक विचारित आहे। नगरपंचायत प्रशासनाने तिथे झालेल्या नवीन कामांचा तसेच स्विमिंग पूलच्या सेफ्टी इक्विपमेंटचा दाखला दिलेला आहे का? तसेच नव्यानेच करण्यात आलेल्या बांधकामाची पूर्वपरवानगी घेण्यात आलेली आहे का, याची चौकशी करून कारवाई करून या किळसवाण्या प्रकारांना बंदी घालण्यास मदत करावी, अशी अपेक्षा स्थानिक व्यक्त करीत आहे। पोलीस प्रशासन मात्र आंधळ दळतंय आणि कुत्रं पीक खातंय या भूमिकेत आहे। नवीन पोलीस निरीक्षकांना या सर्व गोष्टींवर लक्ष देऊन दिंडोरी येथे होणाऱ्या या अवैध प्रकाराला आळा घालण्याचे मोठे आव्हान समोर आहे। दिंडोरी येथे ग्रामीण भागातून तसेच शहरातून अनेक मुली या शिक्षणासाठी येथे येत असतात। जवळपास 4 महाविद्यालय, एक ITI व इतर अनेक शैक्षणिक संस्था, प्रायव्हेट क्लासेस, कम्प्युटर क्लासेस यासाठी मुली येथे येत असतात। काही ठिकाणाहून कॉलेजला व शिक्षण घेणारी मुले या मुलींना ट्रॅप करण्यासाठी जुना कळवण रोड बस स्थानक, उमराळे कॉलेज रोड येथे गाड्यांवर पट्टे मारताना दिसत। यावरही नियंत्रण येणे गरजेचे आहे। नुकतेच वणीसारख्या शहरात लव्ह जिहाद सारखे प्रकरण घडले। अशाच काही गोष्टींवर दिंडोरीतही प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे। दिंडोरीत मागील काही दिवसांपासून नवीन अभियान चालू झालेले आहे। खासगीत मुलींना व मुलांना सांगितले आहे की टार्गेट जनरल अशा माध्यमातून मुलींना फूस लावण्याचे काम सुरू आहे। नवीन पोलीस निरीक्षकांनी जुन्या लोकांवर भरोसा न ठेवता स्वतः या अभियानात पुढे होऊन कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे। शहरात सुरू असलेल्या कॅफे, गल्लीच्या टोकामध्ये किंवा बोळीमध्ये असलेले सायबर कॅफे, बस स्टँड येथे पोलिसांनी वेळोवेळी राऊंड घेणे गरजेचे असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। या गोष्टींना व्यावसायिकही प्रचंड वैतागल्याने त्वरित कारवाई करण्याची मागणी होत आहे। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, दिंडोरी।